आपण जेव्हा आपल्या जवळच्या अगदी प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा नेमकं काय होतं? हा अनुभव फक्त म्हणजे एका व्यक्तीपुरता नसतो. नाही, अजिबात नाही. तो आपल्या अस्तित्वाला स्पर्श करतो, आपल्या जगण्याला एक वेगळीच दिशा देतो. आज आपण याच अनुभवाच्या वेगवेगळ्या पैलूंवर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर एक सखोल चर्चा करू. अगदी बरोबर. तो क्षण खरं तर आपल्या आयुष्यातलं वास्तव पूर्णपणे बदलून टाकतो. हो. हे फक्त एका व्यक्तीला गमावणं नाहीये, अजिबात नाही. नाही. तर त्या व्यक्तीसोबतचं आपलं एक सामायिक जग असतं. बरोबर. एकत्र पाहिलेली स्वप्न असतात. अगदी हे खरं. सगळ्याचाच अंत असतो तो. खरंय. जणू काही घड्याळ थांबतं. हो, आणि आयुष्य पुढे सरकायला विसरून जातं. सुरुवातीला तर म्हणजे हे सगळं खरं आहे हेच पटत नाही, नाही का? नाहीच. जग तर सुरू आहे पण आपल्यासाठी सगळं थांबलेलं असतं. घरातली शांतता एकदम खूप मोठी वाटते. ऐकू येते ती शांतता. अगदी. आणि कधी कधी फोन हातात येतो, काहीतरी सांगायचंय म्हणून नंबर डायल करावा असा वाटतो. आणि मग आठवतं. आणि मग एकदम लक्षात येतं की अरे, पलीकडून आवाज नाही येणार आता. रोजच्या सवयी, ते बोलणं, स्पर्श, सगळं एका क्षणात भूतकाळ होऊन जातं. हो. किती अविश्वसनीय वाटतं हे सगळं. अगदी स्वप्नासारखं. आणि याचबरोबर काय होतं माहितीये, भविष्याची चित्र ती सुद्धा पुसली जातात. हो, ते तर आहेच.